तुमचं किचन मॉड्युलर असू देत किंवा नॉन मॉड्युलर, लहान असू देत किंवा मोठं, आज मी तुमच्याबरोबर जे काही प्रोडक्ट शेअर करणार आहे ना, ते सगळ्या प्रकारच्या किचनमध्ये उपयोगी येणार आहेत. कोणते प्रोडक्ट आहेत आणि ते कसे उपयोगी येतील ते पुढे व्हिडिओमध्ये पाहूया. मैत्रिणींनो, मी आत्ता ज्या किचनमध्ये उभी आहे ना, ते किचन नॉन मॉड्युलर किचन आहे. नॉन मॉड्युलर किचन म्हणजे काय, तर हे बरेचसे असे सेल्फ असे आपले ओपन असतात आणि ते जरा जरी अस्ताव्यस्त झाले, त्यामध्ये थोडा जरी पसारा इकडे तिकडे झाला ना, तरी सुद्धा ते खूप खराब दिसतात आणि आपलं संपूर्ण किचन व्यवस्थित दिसायला लागतं. हे जे किचन ओटे असतात, त्या किचन ओट्या खालचा हा जो एरिया असतो, तो देखील संपूर्ण ओपन असतो आणि आपल्याला बऱ्यापैकी तो नेहमी मेंटेन करावा लागतो आणि नसेल तर खूप खराब दिसतं. किचन ओट्याखालचा हा सगळा पसारा झाकला जावा, यासाठी आज मी तुमच्या बरोबर एक छान असं प्रोडक्ट शेअर करणार आहे. ते तुम्ही जरी रेंटेड हाऊसमध्ये राहत असाल किंवा तुमचं स्वतःचं जरी घर असेल तरी देखील फार उपयोगी येणार आहे. तर हे आहेत सुंदर असे किचन कर्टन्स, जे हा जो काही आपला सगळा खालचा पसारा आहे ना, तो झाकणार आहेत. तर अतिशय सुंदर असे हे कर्टन्स आहेत. पहा, वेगवेगळ्या कलर मध्ये, डिझाईन्स मध्ये अवेलेबल आहेत. आणि आता हे कर्टन्स मी इथे लावणार आहे. आता हे कर्टन्स लावण्यासाठी आपल्याला कुठेही खिळे ठोकायची गरज नाहीये. त्यासाठी मी आणलेले आहेत असे हे सेल्फ अडेसिव्ह हुक्स. तर पहा, हे जे हुक्स आहेत ते पहा, हे अशा पद्धतीने ओपन होतात आणि याच्यामध्ये आपल्याला लावायचं आहे एक रॉड. जर तुम्हाला जर तारेमध्ये जरी हे अडकवायचे असतील कर्टन, तरी देखील आपल्याला ऑनलाईन तार देखील मिळते. फक्त त्याला हुक किंवा खिळे असे साईडला आपल्याला ठोकून घ्यावे लागतात. पण जर रेंटेड हाऊसमध्ये राहत असाल, तुम्हाला जर ठोकायचे नसतील खिळे वगैरे, तर असे हे सेल्फ अडेसिव्ह हुक्स आहेत, ते फार उपयोगाला येतात. सध्या मी हे सेल्फ अडेसिव्ह हुक्स वापरून हा कर्टन लावणार आहे. तर पहा, सगळ्या ऍक्सेसरीज वापरून व्यवस्थित असे छान मी कर्टन्स लावून घेतलेले आहेत आणि हा जो काही ओपन स्पेस दिसत होता आपला किचन ओट्याच्या खालचा, तो पूर्ण हाईड झालेला आहे आणि असं सुंदर असा छान लुक आपल्या किचनला आलेला आहे. तर पहा, आता हे जे काही आपलं किचन होतं, जे सगळं ओपन ओपन दिसत होतं, ते असं छान सुंदर असं मस्त दिसतंय. माझा किचन ओटा हा फार मोठा आहे, त्यामुळे थोडासा मला 2 कर्टन लावावे लागलेत. तुमचा जर छोटासा किचन ओटा असेल तर एका कर्टन मध्ये सुद्धा तो व्यवस्थित हाईड होईल, छान झाकला जाईल. तर याच्या मेजरमेंट्स ऑनलाईन दिलेले असतात. तुमच्या किचन ओट्याचं मेजरमेंट आणि कर्टनचं मेजरमेंट घेऊन तुम्ही व्यवस्थित असे कर्टन्स तुमच्या किचनला लावू शकता. आपल्या सिंकमध्ये डायरेक्ट खरकटं ओतलं की ते सिंक चोकअप होण्याची जास्त शक्यता असते. मग डायरेक्ट खरकटं त्यामध्ये जाऊ नये, यासाठी आपण असा एखादा सिंक स्ट्रेनर वापरू शकतो. तर आता हा जो सिंक स्ट्रेनर आहे तो प्लास्टिकचा आहे. तर तुम्हाला स्टीलचा जर हवा असेल तर स्टीलचा सिंक स्ट्रेनर देखील ऑनलाईन मिळतो. दोन्हीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. पण हे स्ट्रेनर पहा, फार उपयोगाचे आहेत. याबरोबरच एक सक्शन हुक येतं. त्या हुकला हा स्ट्रेनर अडकवायचा आणि पहा, असा व्यवस्थित कॉर्नरला आपल्या सिंकच्या अडकवायचा. म्हणजे जे काही सगळं खरकट आहे ते यात ओतलं की खरकट राहील या स्ट्रेनरमध्ये आणि पाणी जे असेल तेवढं फक्त सिंकमध्ये येईल. आणि आता सगळं खरकट स्ट्रेन करून झाल्यानंतर राहिलेले हे जे काही खरकट आहे ते आपण डस्टबिनमध्ये टाकू शकतो. आणखी एक गोष्ट जी आपल्या सिंकचा पूर्ण लुक खराब करते, ती म्हणजे असा एखादा साबणाचा डब्बा आणि त्याच्यावर ठेवलेल्या या अशा खराब झालेल्या घासण्या. तर हे जर नको असेल ना, तर यासाठी देखील मी आणखी एक प्रोडक्ट मागवलेला आहे. मिशोवरून मी हा कॉम्बो पॅक मागवलाय. यामध्ये या 5 स्टील स्क्रबर आणि 1 स्पॉन्ज स्क्रबर मिळालाय आणि हा आपला मेन ऑर्गनायझर. वेगवेगळ्या कलरमध्ये हा ऑर्गनायझर अवेलेबल आहे. मला हा कलर जास्त आवडला म्हणून मी हा चूज केला. तर यामध्ये वेगवेगळे सेक्शन्स आहेत. तर खाली पाहिलं तर तुम्हाला 2 सेक्शन्स दिसतील. प्लास्टिक ऑर्गनायझर आहे हा. 2 सेक्शन, एक आपलं डिश लिक्विड टाकण्यासाठी आणि दुसरं हँडवॉशसाठी. तर हे मी होममेड डिशवॉश लिक्विड तयार केलेलं आहे आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये हँडवॉश. भरपूर मोठे दोन्ही सेक्शन्स आहेत. त्यामुळे एकदा भरले की 15 दिवस तरी आपल्याला व्यवस्थित हे पुरेल.
दोन्हीकडे ही पंप दिलेले आहेत, त्यामुळे आता हे झाकण आपल्याला लावून घ्यायचंय. तुम्ही जर साबण वापरत असाल तर वर असं साबण ठेवला तरीही चालेल, पण मोस्टली लिक्विड डिशवॉश साठी आहे हे. आता आपला ओल्ड असा हा साबणाचा डब्बा वापरायची काहीच गरज नाही, तर त्याऐवजी हा असा ऑर्गनायझर सिंक जवळ ठेवा आणि पहा फक्त एका प्रेसमध्ये छान असं लिक्विड त्यावरती येतं. हँडल करायलाही सोपं आणि दिसायलाही सोपं. लिक्विड तुम्हाला वापरायचं नसेल, साबणच वापरायचं असेल, तर साबण थोडासा पाण्यात ठेवून विरघळवून मग तो या ऑर्गनायझरमध्ये भरलात तरीही काही हरकत नाही. अशाच पद्धतीने चालेल. आणि भांडी घासल्यानंतर आपल्याला हँडवॉशने हात धुवायचा असतो, त्यामुळे तो देखील इथेच लगेच अवेलेबल आहे. तर पहा असा हा छानसा ऑर्गनायझर आता सिंक जवळ अगदी व्यवस्थित दिसेल. मैत्रिणींनो, किचन ओट्यावरती जर जास्त वेळ पाणी राहिलं आणि ते तसंच सुकून गेलं ना, तर किचन ओटा पांढरा पडतो. त्याचबरोबर किचनवरती काही जर सांडामांड झाली तर ते पुसण्यासाठी आपण जे किचन नॅपकिन्स यूज करतो, ते नॅपकिन सुद्धा सततच्या वापरामुळे खराब होतात. तर त्याऐवजी आपल्याकडे असा एखादा वायपर जर असेल ना, तर पहा हे काम आपलं अगदी सोपं होतं. हात न लावता, आपला हात खराब न होता, हात ओला न होता असा किचन ओटा असेल किंवा आपला डायनिंग टेबल असेल किंवा आपले शेल्फ असतील, ते व्यवस्थित याने असे स्वच्छ करता येतात. तर याची ॲब्झॉर्प्शन कपॅसिटी सुद्धा इतकी छान आहे, की आपला किचन ओटा वाईप केल्यानंतर अगदी एका मिनिटात तो सुकूनही जातो. पूर्वी मी देखील अशी काही सांडामांड झाली, की हे असे किचन टॉवेल्स वापरायचे, पण ते व्यवस्थित ॲब्झॉर्ब पण करत नाहीत आणि त्याचा वासही येतो. मग हा वायपर मी घेऊन आले. तर पहा एकाच वाईपमध्ये जे काही सगळं सांडलेलं दूध आहे, ते सगळं ॲब्झॉर्ब झालं आणि हे इतकं व्यवस्थित ॲब्झॉर्ब झालंय, की सुकायला अगदी पुढच्या 2 मिनिटात फॅन लावल्यानंतर हे व्यवस्थित सुकूनही गेलं. आता हाच वायपर स्क्वीज केला, की यामध्ये ॲब्झॉर्ब झालेलं सगळं लिक्विड व्यवस्थित बाहेर येईल. त्या पद्धतीने असाच पुन्हा पाण्याखाली धरून वॉश करायचा आणि स्क्वीज करायचा. हा वायपर देखील काहीच मिनिटात वाळूनही जाईल. आता आपला हात खराबच होणार नाही. आहे की नाही मस्त हा वायपर? तर मैत्रिणींनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेले हे सगळे प्रॉडक्ट्स तुम्हाला कसे वाटले मला जरूर कमेंट करा. सगळे प्रॉडक्ट्स आपल्या सगळ्या प्रकारच्या किचनसाठी अगदी उपयोगाचे आहेत. सगळ्यात उपयोगी प्रॉडक्ट यातलं तुम्हाला कोणतं वाटलं मला जरूर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.